मित्र हो, हल्ली प्रत्येकाकडं दोन चाकी वाहनं तर जवळपास एका घरात एकापेक्षा जास्त आहेत आणि बहुतेक कुटुंबाकडे चार चाकी गाडी असते. आता गाडी वापरायची म्हटलं की पेट्रोल पंपावर जाणं आलं. आधीच डिझेल पेट्रोल प्रचंड महाग आणि त्यामध्ये पेट्रोल पंपावर होत असलेल्या भेसळीचे आरोप. अनेक पंपावर चालणारे काळे उद्योग याआधी उघडेही पडलेले आहेत. इंधन भरताना समोर आकडे दिसत असले तरी प्रत्यक्षामध्ये तेवढे इंधन आपल्या वाहनाच्या टाकीत सोडलं जात नाही, अशा काही घटना सुद्धा याआधी उजेडात आलेल्या आहेत. हा प्रकार लक्षात आला तरी आणि काही ग्राहकांनी या पेट्रोल पंपाला जाब विचारला तरी सुद्धा अशा भानगडी करणारे पंपचालक ग्राहकांना फारशी दाद देत नाहीत. पण एका ग्राहकानं मात्र पंप चालकाच्या पंप मालकाच्या खोटेपणाची चांगली जिरवलेली आहे. कानपूर मधल्या एका पेट्रोल पंपावर 45 लिटरची क्षमता असलेल्या कारमध्ये तब्बल 52 लिटर पेट्रोल भरल्याचं बिल ग्राहकाच्या हाती दिलं गेलं. काय झालं, चरण सिंग यांनी एक नवी गाडी घेतलेली होती. आपली नवी कोरी गाडी घेऊन ती पेट्रोल पंपावर गेली. त्यांच्या गाडीत आधीच 5 लिटर पेट्रोल होतं. तो आकडाही दाखवला जात होता. त्यांनी पंपावर गेल्यावर कारची टाकी पूर्ण भरायला सांगितली आणि मग त्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कारची टाकी पूर्ण भरली आणि 52 लिटरचं बिल त्यांच्या हातात दिलं. बघा, मुळात त्यांच्या गाडीच्या इंधन टाकीची क्षमता 45 लिटर, त्यात 5 लिटर आधीच पेट्रोल शिल्लक आणि असं असताना 52 लिटरचं बिल कसं काय? मग चरण सिंग यांनी जाब विचारला, पण हातोरमातोर उडवाउडवीची उत्तरं दिली गेली. आणि बघा, सुरुवातीला या कर्मचाऱ्यांनी 41 लिटर पेट्रोल भरल्याचा आकडा दाखवला होता. पण वाद झाल्यानंतर काही फेरफार करून पुन्हा 52 लिटर पेट्रोल भरल्याचा आकडा सुद्धा त्यांनी दाखवला. आता इथं काही घोटाळा आहे हे सगळं उघड होतं, पण कर्मचारी काही दाद लागू देत नव्हते. काय थोडीशी हुज्जत घालून ग्राहक निघून जातात हे कर्मचाऱ्यांनी माहित असतं. पण हे चरण सिंग त्यातले नव्हते. त्यांनी थेट कार कंपनीच्या अधिकाऱ्यांना पंपावर बोलावून घेतलं. कंपनीचा अधिकारी पंपावर पोहोचला आणि त्यानं तांत्रिक कागदपत्रासह दाखवून दिलं, या मॉडेलच्या कारच्या टाकीमध्ये 45 लिटर पेक्षा जास्त पेट्रोल बसू शकत नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यानं पुरावा सादर केल्यावर पेट्रोल पंप व्यवस्थापनाची बोबडी वळाली, पण गेंड्याची कातडीही दिसली. त्यांनी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. उडवाउडवीची उत्तरं देणं सुरूच ठेवलं. या पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचं रॅकेट चालत असल्याचा आरोप चरण सिंग यांनी केला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा घोटाळा सुरू असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आणि एकूण जे काही घडलं त्या संदर्भानं त्यांनी रीतसर तक्रारही दाखल केली. कानपूरच्या जिल्हा प्रशासनानं या पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे आदेश सुद्धा दिले. पण खरं तर एवढं सगळं उघडपणे घडतंय म्हटल्यावर वेगळ्या तपासणीची तरी तशी गरज कुठे उरते? 1 लिटरच्या बाटलीमध्ये 11 लिटर पाणी बसेल कसं? 45 लिटर पेट्रोलची क्षमता असलेल्या टाकीत आधीच 5 लिटर पेट्रोल शिल्लक असताना 52 लिटर पेट्रोल बसेलच कसे आणि बसले तरी कसे? एका जागरूक ग्राहकानं या पंपावरचा खोटेपणा उघडा पडला. मित्र हो, पण बाकीच्या ग्राहकांचं काय, जे लुटले गेले किंवा आणखीही लुटलेले जातील? मित्र हो, सावध राहा, सतर्क राहा आणि इंधन भरण्यासाठी जेव्हा जाल तेव्हा जागरूक राहा. आणि आजवर तुम्हालाही कुठल्या पेट्रोल पंपावर असा अनुभव आला असावा तर तो आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा मित्रांनो. आणि हो, जाता जाता आणखी एक विनंती, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं, ही एक माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.